नमस्कार. मुलांना संध्याकाळी 4-5 वाजता भूक लागते, त्यावेळी काय द्यावे हा सर्वांनाच प्रश्न पडतो. त्यावेळी ही अशी सुकी भेळ, ओली भेळ किंवा मटकी भेळ बनवू शकता. डाएट करणारेही अशी भेळ खातात, कारण ह्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व इतरही जे पदार्थ वापरले जातात त्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर भरपूर प्रमाणात असतात. सुकी भेळ बनवण्यासाठी सुरुवातीला सुकी हिरवी चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर अर्धा कप, पुदिना पाव कप. कोथिंबीर व पुदिना स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडे करून घेतले आहे. कोरडे केले नाही तर चटणी ओली होईल. फुटाणे अर्धा कप, काळं मीठ 1 छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, आले अर्धा इंच, हिरवी मिरची 3. हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ. हे पाणी न घालताच वाटून घेऊया. अशा पद्धतीने सुकी हिरवी चटणी बनवली आहे. ह्या चटणीमुळे भेळ खूप टेस्टी होते. भेळवाले ही चटणी वापरून टेस्टी भेळ बनवतात, जी आपल्याला खूप आवडते. ही सुकी हिरवी चटणी फ्रीजमध्ये ठेवली तर 8 दिवस सहज टिकते. सुक्या भेळसाठी जी सिक्रेट चटणी वापरतात ती आपण बनवली आहे. आता एका मोठ्या पातेल्यात 4 कप मुरमुरे, भडंग आवडत असेल तर तेही वापरू शकता. हे मुरमुरे निवडून घेतले आहेत. मुरमुरे कुरकुरीत नसतील तर कढईत कुरकुरीत होईपर्यंत गरम करावे किंवा कुरकुरीत होण्यासाठी उन्हात ठेवावे. कुरकुरीत असेल तर भेळ खायला छान लागते. मोठे पातेले घेतल्यामुळे भेळ मिक्स करायला सोपे जाते. फरसाण 1 कप. फरसाण तुमच्या आवडीचे घ्या. बारीक शेव अर्धा कप, खारे शेंगदाणे पाव कप, नायलॉन शेव पाव कप, तिखट बुंदी पाव कप, मसाला चणा डाळ 2 मोठे चमचे, भेलपुरी 3. ही कुस्करून घालूया. अशी भेलपुरी नक्की घाला. तिखट शेव पाव कप, फुटाणे पाव कप. ह्यानेही भेळ खायला अजून छान लागते. बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो, उकडलेला बटाटा, चाट मसाला अर्धा छोटा चमचा, चवीनुसार मीठ. मुरमुरे, फरसाण आणि चटणीमध्ये मीठ आहे, त्यामुळे मीठ कमी घातले आहे. सध्या मार्केटमध्ये कैरी अवेलेबल आहे, म्हणून आपण ही एक कैरी घेतली आहे. ही बारीक कापून घेऊया. तोतापुरी कैरी असल्यामुळे ही कमी आंबट आहे. कैरीचा सीझन नसेल तर कैरीऐवजी लिंबाच्या रसाचे प्रमाण वाढवावे. आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. 4-5 वाजता त्यांना भूक लागते. आईने वेगळे काहीतरी बनवावे, तेही चटपटीत आंबट गोड तिखट असावे असे त्यांना वाटते. त्यावेळेस अशा भेळ बनवल्या तर त्यांना खूप छान वाटेल. अर्धे लिंबू रस असा पसरून घातल्यामुळे तो मिक्स करायला सोपा जातो. सुकी हिरवी चटणी. चटणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. भेळवाले हीच चटणी वापरून भेळ बनवतात. ती खाताना आपल्याला खूपच टेस्टी लागते. बारीक कापलेली कोथिंबीर. हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया. भेळमधील साहित्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एखादे साहित्य अवेलेबल नसेल किंवा आवडत नसेल तर घालू नका. भेळ बनवल्यावर ताबडतोब खावी. खूप वेळ ठेवू नये, नाहीतर ती मऊ होते. त्यामुळे जेव्हा भेळ खायची असेल तेव्हाच मिक्स करावी. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता आपण ही सुकी भेळ बनवली आहे, ती कशी सर्व करायची ते बघूया. स्ट्रीट स्टाईल ह्या भेळी मुलांना व मोठ्यांनाही खूप आवडतात. कैरीमुळे ह्या सर्व भेळ खूप छान लागतात. ह्या इतक्या टेस्टी होतात की लहान मुलांबरोबर मोठेही आवडीने खातात. भेळ खूपच कुरकुरीत झाली आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्यासाठी आपण जी सुकी भेळ बनवली आहे त्यातीलच थोडीशी भेळ घेतली आहे. आता ओल्या भेळसाठी हिरवा ठेचा बनवूया. त्यासाठी सुक्या भेळीसाठी जी सिक्रेट चटणी बनवली आहे त्यातीलच 2 मोठे चमचे चटणी, दही 2 मोठे चमचे, थोडेसे पाणी वाटून घेऊया. ही ओल्या भेळीसाठी हिरवी चटणी तयार झाली आहे. चिंचेची चटणी. हिरवी चटणी व चिंचेच्या चटणीमुळे भेळ मस्त अशी आंबट गोड व तिखट चवीची होते.
तर आपण अशी ही चटपटीत आंबट गोड तिखट ओली भेळ बनवली आहे. ओली भेळ सर्व करूया. बाहेर गाडीवर मिळते तशी चटपटीत व बघताच खावीशी वाटेल अशी भेळ बनवण्यासाठी योग्य पद्धत आज आपण बघितली आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर ह्यात बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला सुकी भेळ आवडते की ओली भेळ आणि कोणत्या ठिकाणची भेळ तुम्हाला जास्त आवडते हे दोन्हीही कमेंट करून नक्की सांगा. भेळ ही ऑल टाईम सर्वांचीच फेवरेट असते. आता मटकी भेळ बनवूया. त्यासाठी आपण जी सुकी भेळ बनवली आहे त्यातीलच थोडीशी भेळ घेतली आहे. त्यात शिजवलेली मटकी, ही मटकी मीठ, हळद व पाणी घालून शिजवून घेतली आहे. मिक्स करूया. मटकी खूप शिजवू नये आणि मटकीमध्ये पाणी असेल तर ते निथळून घ्यावे. मटकी भेळ तयार आहे. मटकीमुळे ही भेळ खूपच पौष्टिक झाली आहे. आपण भेळमध्ये मटकी घातली आहे. त्याप्रमाणेच तुम्ही उकडलेले मक्याचे दाणे, मूग किंवा इतर कडधान्ये किंवा डाळिंबाचे दाणे घालू शकता. ही खूप टेस्टी झाली आहे. बाहेर मिळते तशीच झाली आहे. मुंबई चौपाटीवरही अशीच भेळ मिळते. तयार आहे सुकी भेळ, ओली भेळ व मटकी भेळ. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.